महानगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळे एकंदरीतच सोलापूरमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत। कोणत्याही नागरी सुविधा इथल्या सोलापूर मधल्या नागरिकांना वेळेवर मिळत नाहीयेत। प्रशासन अधिकारी वारंवार उडवाउडीची उत्तरं देत आहेत। प्रतिष्ठित नगरसेवक असताना सुद्धा ते एकमेकांकडे बोट दाखवत आहेत। यामध्ये नागरिकांनी करायचं काय असा सवाल नागरिकांना पडलाय। पाहूयात या संदर्भातचा अस्मिता व्हिजनचा हा ग्राउंड रिपोर्ट। सध्या राज्यासह सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक गेल्या 2 वर्षांपासून झालेली नाही, त्यामुळे संपूर्ण कारभार सध्या महापालिका प्रशासन हाकत आहे। तरी संपूर्ण सोलापूर शहराचं राजकारण माजी महापौर महेश कोटे यांच्या भोवती फिरतं। त्यांच्याच प्रभावामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात नागरिकांना त्रास होतोय। ड्रेनेज लाईनचं काम रखडलं, त्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। प्रभाग क्रमांक 11 मधील ड्रेनेज फुटून घरामध्ये डास आणि मच्छरांचं साम्राज्य पसरलंय। नाईकवाडी नगर अक्कलकोट रोड येथील सोलापूर महापालिका झोन क्रमांक 3 मधील लोखंडे अधिकाऱ्यांना या संदर्भात नागरिकांनी विचारणा केली। यावेळी ते उंटावरून शेळ्या राखत आहेत। हे माझं काम नसून अंजनी कोणे यांच्याकडे बोट दाखवून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केलाय। अंजनी कोणे यांना विचारल्यानंतर आमच्या अधिकारात हे काम बसत नाही अशा प्रकारचं संशोधनात्मक उत्तर त्यांनी दिलंय। साधारणपणे गेल्या 1.5 वर्षांपासून या प्रभागातील नागरिकांना ड्रेनेज नसल्यानं त्रास होतोय। प्रभाग क्रमांक 11 मधील झोन क्रमांक अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्यानं या प्रभागाचे नगरसेवक म्हणून महेश कोठे, अंकाराम मगर, राजकुमार हंचाटे यांनी काम केलं असताना सुद्धा तेही सध्या प्रशासकांच्या ताब्यात करावं लागत असल्यामुळे डोळे असून आंधळे आणि कान असून बहिरे झाल्यानं नागरिकांनी कोणाकडे न्याय मागायचा हा प्रश्न आता उपस्थित होतोय। सोलापूर महापालिका सफाई कामगार सुद्धा या ठिकाणी काम करत नाहीये। ड्रेनेज टाकत असताना रस्ता उद्ध्वस्त करून टाकलाय, तेव्हापासून रस्ता पुन्हा केलाच नाहीये, परंतु महापालिकेने रस्ता करून रक्कम हडप केली आहे। रस्ते आणि ड्रेनेजचं काम व्यवस्थितपणे करून देणं महापालिका प्रशासनाचं कर्तव्य असताना अधिकारी मात्र एकमेकांकडे बोट दाखवून वेळ मारून नेण्याचं काम करत असल्यानं नागरिकांना मात्र याचा त्रासच होतोय। हा प्रभाग प्रतिष्ठित नगरसेवकांचा असला तरी हे नगरसेवक सध्या झोपेमध्ये असल्यानं नाव मोठं लक्षण खोटं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। महापालिकेचा कारभार तू कर मारल्यासारखं मी करतो रडल्यासारखं असा झाल्यानं सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात अनेक अडचणींना तोंड द्यावं लागते। ड्रेनेजचं काम त्वरित मार्गी न लावल्यास आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय। या विशेष बातमीचं वार्तांकन केलंय विशेष प्रतिनिधी दादासाहेब निळे यांनी।